ज्ञानेश्वरी पठण अध्याय 6 ओव्या 181 ते 200 श्लोक 12 ते 12। म्हणून तैसे ते जाणावे मन राहते परी पहावे राहील तेथ रचावे आसन ऐसे वरी चोखट मृग सेवडी माझी धूत वस्त्रांची घडी तळवटी अमोडी कुशांकुर सकोमळ सरिसे सुबद्ध राहती या पैसे एक पाडे तैसे ओझा घाली परिसावियाची उंच होईल तरी अंगहन डोलेल निच तरी पावेल भूमी दोषू म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो होवावे आसनायसे तत्र एकाग्रम मन कृत्वा यत चित्तेन्द्रियक्रिय उपविशासन युंजाद योगमाप्नोमि शुद्धये। मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरु स्मरण अनुभवीजे जेथ स्मरतेनी आदरे सभाय सात्विके भरे जव काठिन्य विरे अहम भावाचे विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे मग तेनेची बोधे बैसिजे आसनावरी आता अंगाते अंगवरी पवनाते पवनु धरी ऐसी अनुभवाची उदरी होची लागे प्रवृत्ती माघवती मोहरे समाधी आयलाडी उतरे आघवे अभ्यासू सरे बैसत खेव मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगेजील आता परियेसी तरी उरुया जघन्नासी जडो निघाली चरणतळे देहुडी आधार द्रुमाचा बुडी सुघटिते गाढी संचरिपा सव्यतो तळी ठेविजे तेणे सिणोनी मध्यपा पिडिजे वरी बैसे तो सहजे
वामचरणू गुदमेंढरान चौथी चारी अंगुले निगुती तेत सार्ध सार्ध प्रांती सांडुनिया माझी अंगुल एक निगे तेत टाचे चेने उत्तर भागे नेहटीजे वरी अंगे पेललीने उचलिले कानिजे तैसे पृष्ठात उचलीजे गुल्फद्वेव धरिजे तेणेची माने मग शरीर संचू पार्था अशेष ही सर्वथा पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयासी ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे तेथ अपानू आतुले अतुले रेकडे ओघटो लागे राम कृष्ण हरी।